नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास उन्हाळ्यासाठी अत्यंत पौष्टिक, थंडगार, रुचकर आणि पाचक अशा 2 रेसिपीज बघणार आहोत. तर सध्या कडाक्याचं ऊन पडायला लागलेलं आहे आणि अशा वेळेस शरीरातील पाण्याची लेवल कमी होते. तर आपल्या दोघंही रेसिपी शरीरातील पाण्याची लेवल मेंटेन ठेवण्याचं काम करतात, सोबतच रोजच्या जेवणाची लज्जत देखील वाढवतात. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिली रेसिपी तयार करण्यासाठी इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी दही घेतलेला आहे. दही आपल्याला फ्रेश आणि घट्टच वापरायचं आहे. हे दही मी मिक्सरने व्यवस्थित असं फेटून घेते. छान स्मूथ करून घ्यायचं आहे दही आपल्याला. तर हे बघा, छान असं एकदम क्रीमी आपलं हे दही इथे फेटून झालेलं आहे. आता यात मी घालते आहे एक मीडियम साईजची बारीक चिरलेली काकडी. काकडी स्वच्छ धुवून तिचे साल काढून मी बारीक चिरून घेतलेली आहे. काकडी चिरल्यानंतर त्यातला छोटासा तुकडा खाऊन बघायचा आहे. ती काकडी जर कडवट लागत असेल तर अशी काकडी खाण्यासाठी वापरू नये. त्यानंतर एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो घालते. एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर यात मी घालणार आहे 2 चमचे जाडसर दाण्याचा कूट. तर दाणे छान खमंग भाजून मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेले आहे आणि जाडसरच घालायचा आहे, म्हणजे तो दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतो. हे संपूर्ण साहित्य मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने सर्व साहित्य छान असं मिक्स झालेलं आहे. आता यात मी अर्धा छोटा चमचा साखर घालते. साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. साखर घातल्यानंतर मी परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता आपण यासाठी फोडणी करूया. तर इथे मी 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे. यात 1 चमचा जिरे घालते. त्यानंतर 1 हिरवी मिरची घातलेली आहे बारीक चिरलेली. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि अगदी चिमूटभर हिंग घातलेला आहे. आता ही गरमागरम फोडणी आपण कोशिंबिरीवर सोडून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तर इथे मी फोडणीत मोहरी वापरलेली नाही आहे, कारण आमच्या घरी कोशिंबिरीमध्ये मोहरी कुणालाही आवडत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फोडणीत मोहरी देखील वापरू शकता. सर्वात शेवटी आपल्याला मीठ आणि बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालायची आहे. मीठ आणि कोथिंबीर आयत्या वेळी घालायची आहे. मीठ जर तुम्ही सुरुवातीलाच घालून ठेवलं तर कोशिंबिरीला पाणी सुटतं आणि आपण ज्या काही भाज्या वापरलेल्या आहेत त्या देखील मऊ पडतात. त्यामुळे अगदी आयत्या वेळेस मीठ घालायचं आहे, जेव्हा आपण ताटात कोशिंबीर वाढू त्यावेळेस, म्हणजे भाज्या छान क्रंची लागतात दाताखाली आल्यानंतर. तर हे बघा, अशा पद्धतीने आपली मस्त अशी चटपटीत चटकदार काकडीची कोशिंबीर इथे रेडी झालेली आहे. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. आपली पुढची रेसिपी आहे मस्त असा चटपटीत चटकदार कांदा टोमॅटोचा रायता. तर त्यासाठी इथे मी बाउलमध्ये 1 वाटी फ्रेश आणि घट्ट दही घेतलेलं आहे. परत एकदा हे दही देखील मी व्यवस्थित असं विस्करने फेटून घेते. छान स्मूथ करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता यात मी घालणार आहे 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले टोमॅटो. त्यानंतर 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. अर्धा छोटा चमचा इथे मी काळे मिरी पूड घालते आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात बारीक चिरलेला बारीक चिरलेली काकडी किंवा बारीक किसलेला गाजर देखील घालू शकता. तो देखील ह्या रायत्यामध्ये खूप छान लागतो. तर हे सर्व छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यात मीठ घालून घेऊया. रायत्यामध्ये देखील मीठ देखील अगदी आयत्या वेळेस घालायचं आहे, जेव्हा आपण ताटात हे रायता वाढू तेव्हा. तर अशा पद्धतीने हा आपला चटपटीत चटकदार असा रायता तयार झालेला आहे. ह्या रायत्यासाठी मी फोडणी केलेली नाही आहे, प्लेनच रायता मी सर्व करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रायत्याला देखील फोडणी करू शकता. हा जो रायता आहे तो पुलाव, बिर्याणी किंवा मसाले भातासोबत प्लेन देखील खूप छान लागतो. तर नक्की करून बघा. तर अशा पद्धतीने आपल्या दोघंही रेसिपी इथे तयार झालेल्या आहेत. छान चटकदार चटपटीत झालेल्या आहेत. रोजच्या जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या झालेल्या आहेत. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करून अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.